नमस्कार, मी डॉक्टर प्रियांका पाटील. मी आज तुम्हाला एका महत्त्वाच्या आजाराबद्दल माहिती सांगणार आहे. पण त्याआधीच माझ्याकडे ओपीडी मध्ये आलेली एक केस तुमच्याशी मी शेअर करणार आहे. मी जेव्हा पेशंटची हिस्ट्री घेत होते, त्यावेळी त्या पेशंटनं मला असं सांगितलं, की मॅडम मला फार भीती वाटते. मला बऱ्याचदा मी मरणार आहे किंवा मला हार्ट अटॅक येणार आहे अशी भीती वाटते. आणि असंच एक दिवस मी माझ्या फ्रेंड सोबत कारमधून घरी जात होते. आणि आम्ही नेहमीप्रमाणे गप्पा मारत नीट चाललो होतो. रोडवर नेहमीप्रमाणेच ट्रॅफिक होतं. आणि जेव्हा माझी फ्रेंड ड्रायव्हिंग मध्ये बिझी होती आणि तेव्हा अचानकच माझ्या छातीत धडधडायला लागलं. मला श्वास घेता येत नाही असं वाटायला लागलं. माझ्या चेस्ट मध्ये टाइटनेस वाटायला लागला. माझ्या हातापायाला अचानक घाम सुटायला लागला. माझ्या डोळ्यावर अंधारी आली. आणि अशा वेळी माझ्या फ्रेंडचं लक्ष जेव्हा माझ्याकडे गेलं, त्यावेळी तिने मला विचारलं, की तुला बरं वाटत आहे की नाही? तर तिला मी तेव्हा मानेनेच सांगितलं, की मला बरं वाटत नाहीये. आणि ती मला पटकन हॉस्पिटलमध्ये घेऊन गेली आणि तिथे बऱ्याच प्रकारच्या टेस्ट केल्या. आणि त्यावेळी असं लक्षात आलं, की माझ्यामध्ये काहीही दोष नाहीये. माझ्या हार्टमध्ये देखील काही प्रॉब्लेम नाहीये. मग त्यानंतर मी त्या पेशंटची डिटेल हिस्ट्री घेतली आणि तिला प्रॉपर होमिओपॅथिक मेडिसिन चालू केले आणि आता त्या पेशंटची तक्रार बरीचशी कमी आलेली आहे. पण तुम्ही सांगू शकता, ही जी मी केस तुमच्यासमोर प्रेझेंट केली, हे काय होतं? तर याला पॅनिक अटॅक असं म्हटलं जातं, जे की कोणासोबत देखील होऊ शकतं. पॅनिक अटॅक इज अ ग्रुप ऑफ फिजिकल अँड मेंटल सिम्पटम्स दॅट हॅपन ऑल ॲट वन्स. म्हणजे हे कोणासोबत देखील होऊ शकतं. तर हे पॅनिक अटॅक काय असतं? पॅनिक अटॅक हे कोणासोबत आणि कधीही होऊ शकतं. इव्हन झोपेत असताना देखील पॅनिक अटॅक येऊ शकतात. यामध्ये तुम्ही स्वतःला फार हेल्पलेस फील करता. अशा वेळी आपण काहीच करू शकत नाही असं फिलिंग यायला लागतं. अँड बॉडी गोज इन टू हाय गिअर. सायंटिफिकली सांगायचं झालं तर अशा वेळी म्हणजे जेव्हा पॅनिक अटॅक्स येतात, तेव्हा आपल्या शरीरातलं जे ॲड्रिनालिन हार्मोन असतं, ते रश होतं आणि त्यामुळे अचानक हार्टबीट वाढायला लागतात. चेस्टमध्ये टाइटनेस येतो. श्वास घ्यायला त्रास होत आहे असं वाटतं. गिळताच येत नाही किंवा पूर्ण श्वास घेताच येत नाही असं वाटायला लागतं. अचानक घाम सुटतो. हातापायात मुंग्या येतात, हात सुंद पडतात, डोळ्यासमोर अंधारी येते. अशा प्रकारची लक्षणं दिसायला लागतात. त्याचबरोबर टेरर म्हणजे एक प्रकारची भीती निर्माण होते, की मी आता मरणारच आहे किंवा मला आता हार्ट अटॅकच येणार आहे. अशा प्रकारची भीती वाटायला लागते. जनरली काही लोकांमध्ये पाण्याची भीती होती किंवा उंचावरून बघण्याची भीती, अशा प्रकारची भीती वाटू शकते. पण पॅनिक अटॅक मध्ये असणारी भीती ही वेगळी असते. अशामध्ये पेशंट स्वतःला फार हेल्पलेस फील करतो. त्यांना आपण जिवंत आहे हे माहिती असतं, पण तरी देखील आपण आता मरणार आहे अशी जास्त भीती वाटायला लागते आणि त्यांना डिझीनेस, गिडीनेस अशा प्रकारचे सिम्पटम यायला लागतात. इतरांशी डिस्कनेक्ट होत आहे असं वाटायला लागतं. आता पॅनिक अटॅक आणि हार्ट अटॅक हे सेम आहे का? तर पॅनिक अटॅकचे जे सिम्पटम आहेत, जसं की चेस्ट टाइटनेस किंवा जास्त स्वेटिंग म्हणजे घाम जास्त येणं किंवा श्वास घ्यायला त्रास होणं, हे सगळे हार्ट अटॅकचे जरी सिम्पटम असले, तरी जेव्हा आपण तपासण्या करतो, जेव्हा आपण इन्व्हेस्टिगेशन करतो, त्यावेळी असं लक्षात येतं की हार्टमध्ये काहीच प्रॉब्लेम नाहीये. तर हा एक पॅनिक अटॅक आहे आणि हे समजून घेणं फार महत्वाचं आहे. तर हा जो पॅनिक अटॅक आहे, तो किती वेळ असू शकतो? म्हणजे याचं ड्युरेशन किती असू शकतं? तर याचं जे ड्युरेशन आहे, तर हे 10 मिनिटाचं असू शकतं. रेअरलीच 20 ते 30 मिनिटं असू शकतं. पण जनरली 10 मिनिटानंतर पेशंट नॉर्मल स्टेजला यायला लागतो. तर पॅनिक अटॅकची काय कारणं असू शकतात? तर सायन्स असं सांगतं की फॅमिलीशी रिलेटेड किंवा स्ट्रेसशी रिलेटेड, काही सायकॅट्रिक डिसऑर्डरशी रिलेटेड याची कारणं असू शकतात. त्याचबरोबर थायरॉइड, लो ब्लड शुगर किंवा हायपरटेन्शन, कॅफीनचं प्रमाण वाढलं असेल, बऱ्याच प्रकारचे मेडिकेशन यामुळं देखील पॅनिक अटॅक्स येऊ शकतात. किंवा मग पॅनिक अटॅक हा डिसऑर्डर असू शकतो. समजा जर तुम्हाला हायपरथायरॉइडिझम आहे, तर तुम्हाला पॅनिक अटॅक येण्याचे चान्सेस जास्त असू शकतात. समजा तुमची ब्लड शुगर लेवल लो राहत असेल, कमी राहत असेल किंवा जर तुम्हाला हायपरटेन्शनचा त्रास असेल, तरी देखील तुम्हाला पॅनिक अटॅक येण्याची शक्यता असू शकते. आणि यापैकी काही जरी नसेल, तर तुम्हाला पॅनिक अटॅकचा डिसऑर्डर असू शकतो. आता हे जे सिम्पटम्स आहेत, ते एखाद्या वेळेस झालं तर ठीक आहे. पण असं जर वारंवार होत असेल आणि यामुळे तुमची लाईफस्टाईल चेंज होत असेल, तुमच्या रेग्युलर रुटीनमध्ये जर अडथळा येत असेल, तर तुम्हाला नक्कीच ट्रीटमेंटची गरज आहे. मेडिकेशन आणि थेरपी यामुळे तुमची ही तक्रार नक्कीच कमी येऊ शकते.
सो त्यासाठीच पॅनिक अटॅक कसा मॅनेज करता येईल. तर सगळ्यात महत्वाचं आहे की तुम्हाला ते समजणं गरजेचं आहे की हा एक तुम्हाला जे त्रास होतोय तो पॅनिक अटॅक आहे. जर तुम्हाला समजलं तर तुम्ही आधीच मेंटली त्यासाठी प्रिपेअर राहाल की हा जो एपिसोड आहे किंवा हा जो अटॅक आहे तो 10 मिनिटच असणार आहे. त्यामुळे तुमची फिअर म्हणजे जी भीती आहे ती कमी होईल. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे यासाठी होमिओपॅथिक मेडिसिन देखील आहे, ज्यामुळे तुमची तक्रार 100% कमी येऊ शकते. कारण होमिओपॅथिक मेडिसिन देत असताना आम्ही डिटेल टेस्ट टेकिंग घेतो. त्याचबरोबर काही इन्व्हेस्टिगेशन्स केले जातात आणि त्यामध्ये तुमचं कारण लक्षात येतं. म्हणजे ते थायरॉइड असेल किंवा ब्लड शुगर लेवल कमी जास्त होत असेल किंवा हायपरटेन्शन असेल आणि हे काही नसेल तर ते नीट इन्व्हेस्टिगेट केलं जाईल आणि प्रॉपर केस टेकिंग घेऊन होमिओपॅथिक ट्रीटमेंट देखील दिली जाईल. आणि या मेडिकेशन सोबतच मेडिटेशन देखील महत्वाचं आहे. यामध्ये योगा, श्वासाचे व्यायाम म्हणजे ब्रीदिंग वर कंट्रोल असेल तर पॅनिक अटॅकचे चान्सेस कमी आहेत. तुमची लाईफस्टाईल चेंज करणं गरजेचं आहे. तुम्ही प्रॉपर स्लीप म्हणजे 7 ते 8 तास प्रॉपर जर स्लीप घेतली तरी देखील हे पॅनिक अटॅक येण्याचे चान्सेस कमी होतात. त्याचबरोबर लोनलीनेस म्हणजे जर तुम्ही एकटे असाल किंवा एकटे एकटे राहत असाल तरी देखील पॅनिक अटॅकचे चान्सेस जास्त होतात. कारण यामुळे एन्झायटी जास्त वाढते. त्यामुळे जास्तीत जास्त फ्रेंड्स, फॅमिली, रिलेटिव्ह यांच्याशी कनेक्ट राहण्याचा प्रयत्न करा. त्यामुळे एन्झायटीचं प्रमाण कमी होईल आणि तुम्ही मेंटली आणि फिजिकली हेल्दी राहू शकाल. तुमच्या शेजारी, तुमच्या फ्रेंड्समध्ये तुम्हाला अशा प्रकारचे काही सिम्पटम्स जाणवत असतील तर नक्की कन्सल्ट करा.